नमस्कार मित्रांनो, फिजिक्स शिका मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी कसाळ सर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आपल्या चॅनलला बऱ्यापैकी फिजिक्सच्या सर्व नोट्स या मराठीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। मराठीमध्ये आपलं सर्व प्रकारचं टीचिंग आपण करतोय आणि ते तुम्हाला नक्की समजणार आहे। फक्त जर आपले व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। चला तर मग जास्त न वेळ घालवता आज आपण पाहणार आहे लिनियर वेलोसिटी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे, कायनेटिक एनर्जी ऑलरेडी पाहिलेली। आज आपल्याला पाहायचे की समजा एखादी रोलिंग बॉडी आहे ज्याच्यामध्ये रिंग आहे, डिस्क आहे आणि स्पियर आहे। जर समजा एखाद्या इन्क्लाइन प्लेन वरून जर आपण रोल करत जर सोडली तर त्याचं ऍक्सेलरेशन किती असणार, बरोबर। याच्या अगोदर आपण जी कायनेटिक एनर्जी काढलेली आहे ती किती आली, 1/2 mv² इंटू ब्रॅकेट ऑफ 1 + v²/r², बरोबर। त्याच्यानंतर आपण लिनियर वेलोसिटी कॅल्क्युलेट केली आणि त्या लिनियर वेलोसिटीच्या आधारे आपल्याला ऍक्सेलरेशन त्या बॉडीचं ठरवता येईल। रोलिंग बॉडी तुम्हाला माहिती आहे सॉलिड स्पियर आहे, डिस्क आहे आणि रिंग आहे। बघा आपण असं मानलं होतं की एक आता हा ग्राउंड सरफेस आहे, हा इन्क्लाइन प्लेन आहे, या प्लेनला आपण अँगल ऑफ इन्क्लायनेशन किती दिलाय, थीटा दिलाय। त्याच्यानंतर आपण असं मानलं की ही इनिशियली एक रोलिंग बॉडी दिलेली ज्याची रेडियस आहे कॅपिटल आर। आता ही रोलिंग बॉडी काय होते, रोल जर घसरत गेली असती तर सरळ जाणार, फक्त ट्रान्सलेट होणार, बरोबर। पण ते या ठिकाणी आपण लिहिले की विदाउट स्लिपिंग, म्हणजे न घसरता जाणार आहे बॉडी। कशी जाणार आहे, न घसरता। मग न घसरता गेल्यामुळं बॉडी लक्षात घ्या जर घसरत गेली तर अशी जाते, बरोबर आहे का, फक्त ट्रान्सलेट होते। पण न घसरता गेल्यानंतर काय होते, रोटेट होत जाते। लक्षात आलं का, या पद्धतीनं रोटेट होणार आहे। आलं लक्षात, म्हणजे ट्रान्सलेट पण होणार आणि रोटेट पण होणार, बरोबर। म्हणजे त्याच्याकडे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी। आपण असं मानले बघा, इनिशियली बॉडी इज ॲट रेस्ट, सुरुवातीला बॉडी रेस्ट आहे म्हणजे इनिशियल वेलोसिटी काय आहे, 0 आहे, बरोबर। जर इथून ती बॉडी इथपर्यंत आली तर तिचं लिनियर डिस्प्लेसमेंट होणार आहे s, बरोबर। त्या बॉडीचं जे स्पीड आहे ते लिनियर स्पीड आपण मानले v। त्यानंतर या बॉडीची ग्राउंड सरफेस पासून हाईट काय मानली, h। आता हे जे डायग्राम तुम्हाला दिसते हा काटकोन त्रिकोण तुम्हाला दिसणार आहे, इथं थीटा असणार, इथं 90 डिग्री असणार आहे। जरी या ठिकाणी तुम्ही साइन थीटा घेण्याचा प्रयत्न केला तर याच्या समोरची बाजू आहे h म्हणजे अपोजिट साइड आणि याचा हायपोटेन्यूस आहे s, हे टोटल डिस्प्लेसमेंट, बरोबर। मग साइन थीटा इज इक्वल टू काय मिळाला पण h/s, बरोबर। आणि h इक्वल टू हा s कुठे छेदात आहे, इकडे गेल्यानंतर कुठे जाणार, अंशामध्ये। मग h ची किंमत किती आली, s × साइन थीटा, हे आपल्याला याच्यावरून इन्फॉर्मेशन मिळते। आपल्याला माहिती काय आहे, तर त्या बॉडीला जर आपण वरून सोडलं इन्क्लाइन प्लेन वरून तर त्याचं स्पीड किती असतं, लिनियर वेलोसिटी किती असते, v = √2gh/1 + k²/r²। या ठिकाणी 2 कॉन्स्टंट आहे, g ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आणि h बी द हाईट ऑफ रोलिंग बॉडी फ्रॉम द ग्राउंड सरफेस, बरोबर। त्यानंतर k म्हणजे काय, या बॉडीसाठी असलेलं रेडियस ऑफ गायरेशन आणि r म्हणजे काय, याची रेडियस, बरोबर। आपण लक्षात घ्या, याला आपण इक्वेशन नंबर 1 घेतले, बरोबर। आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, इनिशियल वेलोसिटी, फायनल वेलोसिटी आणि लिनियर ऍक्सेलरेशन यांच्यामधलं रिलेशन आपण कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन शिकलोय। फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन काय असतं, v = u + at। सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन काय आहे, s = ut + 1/2 at²। आता या ठिकाणी आपल्याला टाइमचा फॅक्टर माहित नाही म्हणून ते पहिलं आणि दुसरं हे दोन इक्वेशन आपण वापरू शकत नाही। बट तिसरं जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ते कोणतं आहे, v² = u² + 2as। याच्यामध्ये v म्हणजे काय, फायनल वेलोसिटी, u म्हणजे काय, इनिशियल वेलोसिटी, a म्हणजे काय, लिनियर ऍक्सेलरेशन आणि s म्हणजे काय, लिनियर डिस्प्लेसमेंट। या सर्वांच्या बद्दल आपल्याला थोडी ना थोडी इन्फॉर्मेशन या ठिकाणी आहे। म्हणून आपण कोणता इक्वेशन वापरले, थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन। अकॉर्डिंग टू थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन वी कॅन राइट v² = u² + 2as, बरोबर। बट इनिशियली बॉडी इज ॲट रेस्ट, देअरफॉर इनिशियल वेलोसिटी u चा स्क्वेअर ती व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे। मग v² = काय मिळालं, 2as, बरोबर। हा 2as या ठिकाणी लिहिलं आपण डाव्या बाजूला आणि v² डाव्या बाजूकडून कुठे गेलं, उजव्या बाजूला, कारण आपल्याला काढायचंय काय,
ऍक्सेलरेशन. आता इथं 2 आणि s हे मल्टिप्लाय आहे. काय मल्टिप्लाय, हे डाव्या बाजूकडून कुठे जाणार, उजव्या बाजूला. व्ही स्क्वेअर ला काय होणार, डिवाइड. देअरफॉर a इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 2 इंटू s येईल. आता आपण काय करतोय बघा, इथं व्ही स्क्वेअर ला मल्टिप्लायर कोण आहे, 1. मग हा 1 अपॉन 2s आपण या ठिकाणी लिहिलंय आणि या ठिकाणी व्ही स्क्वेअर आहे तो सेपरेट केला. कारण असं आहे की व्ही ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 मध्ये माहिती आहे, स्क्वेअर रूट ऑफ 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. मग या ठिकाणी व्ही चा स्क्वेअर करायचा म्हणून स्क्वेअर रूटचा आपण काय केला, स्क्वेअर केला. आता या ठिकाणी काय होते बघा, हे 1 अपॉन 2s आहे असं इथं राहिले आणि हा स्क्वेअर रूटला स्क्वेअर काय होतो, कॅन्सल होतो. लक्षात घ्या, स्क्वेअर रूटला स्क्वेअर का कॅन्सल होतो, स्क्वेअर रूटचा अर्थ काय असतो 1/2 आणि त्याची परत पॉवर केली 2 की 2 ला 2 काय होतो, कॅन्सल होतो. बरोबर. मग काय शिल्लक राहिलं बघा, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 1 अपॉन 2s इंटू रूट गेलेले स्क्वेअरला 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बट या h ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, s इंटू साइन थिटा. ती आपण या ट्रायंगल नुसार कॅल्क्युलेट केली, h इज इक्वल टू s इंटू साइन थिटा. ती व्हॅल्यू फक्त या ठिकाणी आपण टाकली. बरोबर. आता हा s या s ला कॅन्सल होणार आहे, 2 ला 2 कॅन्सल होणार आहे. मग ऍक्सेलरेशन काय राहिलं बघा, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू g इंटू साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बरोबर. म्हणजे ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी इक्वेशन 2 मध्ये मिळालेली. बरोबर. ऍक्सेलरेशन ऑफ रोलिंग बॉडी व्हेन इट इज रोल्स डाऊन in an inclined plane without slipping is given by a is equal to g sin theta upon 1 plus k square upon r square. This acceleration depends on acceleration due to gravity, angle of inclination theta, radius of gyration k and radius of rolling body r. बरोबर. आता आपल्याला माहिती आहे रोलिंग बॉडी 3 प्रकारच्या आहेत, रिंग, डिस्क आणि स्पियर. प्रत्येकासाठी असलेलं ऍक्सेलरेशन हे वेगवेगळं आहे आणि ते ऍक्सेलरेशन आपण केस फर्स्ट, केस सेकंड आणि केस थर्ड या 3 केस मध्ये पाहणार आहोत. बघा आता लक्ष द्या. आता इथं आपल्याला माहिती आहे की केस फर्स्ट घेतली आपण रिंग साठी, तर रेडियस ऑफ गायरेशन आणि रेडियस यांच्यामधलं रिलेशन ऑलरेडी आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. बरोबर. तो व्हिडिओ तुम्हाला त्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल. आता या ठिकाणी के ची व्हॅल्यू जर आपण आर टाकली तर इक्वेशन 2 आपल्याला काय मिळेल, हे न्यूमरेटर तसंच राहील, जी साइन थिटा अपॉन काय 1 प्लस के स्क्वेअर आहे. मग तिथं के ची व्हॅल्यू जर आर टाकली तर काय येणार, आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. मग या ठिकाणी आर स्क्वेअरला आर स्क्वेअर काय झालं, कॅन्सल. म्हणजे इथं आला 1 आणि 1 प्लस 1 काय येतं 2, अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 2, दॅट इज 1/2 जी साइन थिटा. इक्वेशन 3 काय मिळणार आहे, ऍक्सेलरेशन ऑफ द रिंग 1/2 जी साइन थिटा. बरोबर. नेक्स्ट फॉर डिस्क. आता डिस्क साठी के ची व्हॅल्यू किती आहे, आर अपॉन रूट 2. किती आहे, आर अपॉन रूट 2. मग के चा स्क्वेअर केला तर किती भेटते बघा, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर. के स्क्वेअर म्हणजे काय, आर अपॉन रूट 2 चा स्क्वेअर. मग आर चा स्क्वेअर आर स्क्वेअर, रूट 2 चा स्क्वेअर काय 2 आणि छेदामधला आर स्क्वेअर. आता लक्षात घ्या, आर स्क्वेअरला आर स्क्वेअर कॅन्सल झालं, 1 प्लस 1/2 म्हणजे 1 आणि अर्धा किती झाला, 1.5. 1.5 म्हणजे काय 3/2. आता 2 कुठे, छेदातल्या छेदात, ते कुठे जाणार, वरती. म्हणजे हे जे जी साइन थिटा अपॉन 3/2 आलं तर हा 2 कुठे जाणार आहे, अंशामध्ये. म्हणजे काय येणार 2/3 जी साइन थिटा. मग ऍक्सेलरेशन फॉर डिस्क किती आलं, 2/3 जी साइन थिटा. आणि शेवटचं काय आहे, केस थर्ड फॉर सॉलिड स्पियर. स्पियर साठी रेडियस ऑफ गायरेशन आणि रेडियस यांच्यामधलं रिलेशन काय असतं, रूट 2/5 इंटू कॅपिटल आर. मग के इज इक्वल टू रूट 2/5 इंटू कॅपिटल आर जर आपण ऍक्सेलरेशन मध्ये टाकलं तर ऍक्सेलरेशन काय मिळेल, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू जी साइन थिटा अपॉन 1 प्लस 2/5. आता इथं काय आहे, के चा स्क्वेअर होता ना, मग रूट 2/5 चा स्क्वेअर झाला 2/5 आणि के चा स्क्वेअर आहे त्यामुळे आर चं काय झालं, आर स्क्वेअर आणि आपण काय आर स्क्वेअर. आर स्क्वेअरला आर स्क्वेअर काय झालं, कॅन्सल. आता इथं काय शिल्लक राहिले, 1 प्लस 2/5. 1 प्लस 2/5, 1 प्लस 2/5 छेद समान आहे का, नाही. मग छेद समान करून घ्या. 5 1 5, 5 ने 1 ला गुणलं 5, 1 न 2 ला गुणलं 2, 5 आणि 2 किती आलं 7, 7/5. किती आलं, 7/5. पण हे 5 कुठे, छेदातल्या छेदात, ते कुठे जाणार, अंशामध्ये. म्हणजे तुम्हाला काय मिळालं, ऍक्सेलरेशन फॉर सॉलिड स्पियर इज 5/7 जी साइन थिटा. इक्वेशन नंबर 5. म्हणजे आपण या ठिकाणी
कायनेटिक एनर्जी काढली होती, लिनियर वेलोसिटी काढली, आणि आज काय काढला आपण, ऍक्सेलरेशन ऑफ रोलिंग बॉडी रोल्स डाऊन इन अन इन्क्लाइन प्लेन विदाउट स्लिपिंग. जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.